नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनापूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 26 नोव्हेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, लाल कांदे आज तिकडे लावलेले होते आणि उन्हाळ कांदे इकडे लावलेले होते। लाल कांद्याची सेपरेट लाईन होती आणि उन्हाळ कांदा इकडे ट्रॅक्टर पिकअप तिकडे होते आणि उन्हाळ कांद्याची ट्रॅक्टर पिकअप या साईडला होती। टोटल आवक जर धरली आपण तर लाल कांद्याची 30 ते 35 नग होते आणि उन्हाळ कांद्याची जर आवक घेतली आपण तर 400 ते 450 पर्यंत नग होते पिकअप आणि ट्रॅक्टर मिळून। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आज आपण उन्हाळ कांद्याचा अंदाज काढलेला आहे, किती दिवस झाले काय किती दिवस झाले ठेवून, तर एक सरासरी अंदाज निघाला आहे। 6-7 महिने झालेले सगळे कांद्याला, 8 ते 9 महिन्यापर्यंत कांदा ठेवलेला आपल्या काही शेतकरी मित्रांनी आणि आता त्याला भाव जात नाही आणि तरी ॲव्हरेज माल निघतोय, कारण की खूप दिवस झाल्यामुळं खराब पण भरपूर झाला कांदा। तर जर चांगल्या क्वालिटीचा माल असला तर त्याला चांगलीच क्वालिटीने बाजारभाव निघत असतो, चांगलाच बाजारभाव भेटत असतो। आणि आज आपण लाल कांद्याचा बाजारभाव सेपरेट घेतला आहे। पहिले लाल कांद्याचा बाजारभाव आहे ट्रॅक्टर आणि पिकअप, त्याच्यानंतर 6 मिनिटानंतर आपण उन्हाळ कांद्याचा बाजारभाव घेतला आहे पिकअप आणि ट्रॅक्टर। तर बघू काय बाजारभाव निघतो। लाल कांद्याला आज बाजारभाव चांगला होता, जशी क्वालिटी होती लाल कांद्याची तसा बाजारभाव निघेले। व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला क्वालिटीनुसार बाजारभाव कळणार आहे, तो व्हिडिओ पूर्ण बघा। आणि जो सुपर माल होता लाल कांद्यामधला तो शेवटपर्यंत म्हणजे 4000च्या वरती जाईल आणि जो ॲव्हरेज माल होता तो 2000 पर्यंत चालू होता। बघू क्वालिटीनुसार बाजारभाव जाईल। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज कांदा लिलाव बघण्यासाठी। व्हिडिओ लाईक करा, चला भाऊ बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। किती गेला? 2500 रुपये बघू शकतो तुम्ही, 2500 रुपये जायले, 2500 रुपीज। बरं, कुठला आहे कांदा काका? हा, पुरी, शेलूपुरी। बरं, कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। आणि मी काय म्हणतो, कधी काढलेला आहे कांदा, किती दिवस झाले? बरं, ठीक, पुढं बघू। 3700 रुपये गेलाय, बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याला। 3700 रुपये जायले, 3700 रुपीज। 3700 ना? बरं, कुठला आहे कांदा गाव? आसरखेडा। बरं, 3700 रुपये जायले, आसरखेड्याचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं याचं? गरवा। किती दिवस झाले काढून? 15 दिवस झाले, गरवाचं बियाणं आहे, ठीक आहे। बघू शकतो तुम्ही क्वालिटी, 4150 रुपये जायले, 4150 रुपये, 4050 रुपीज जरा क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची। बघू शकतो क्वालिटी कांद्याला, आसरखेड्याचा कांदा आहे ना? कोणतं बियाणं होतं याचं? बियाणं होतं याचं? साधं बियाणं आहे। बरं, पुढं बघू, आसरखेड्याचा कांदा आहे, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 45 ते 50 साईज पर्यंत कांदा आहे, 45 ते 55 पर्यंत। किती गेलं? 4300 जाईल। बरं, 4300, 4300 रुपीज। बरं, कोणतं बियाणं होतं याचं? साधं बियाणं आहे। बरं, किती दिवस झाले काढून? किती गेले? 5 दिवस झाले ना, ठीक आहे। बघू शकतो तुम्ही 3951 रुपये जायले, 3951 रुपीज धर दादा। कुठला आहे कांदा? आसरखेड्याचा कांदा आहे। साईज बघू शकतो तुम्ही, 45 ते 55 साईज मध्ये कांदा आहे। बरं, आणि कोणतं बियाणं होतं दादा याचं? येलोरचं बियाणं आहे। कधी काढलेला आहे कांदा हा? 4-5 दिवस झाले, ठीक आहे। पुढं बघू, किती गेलं? 425 दाखवा बरं पावती। 4025 जायले, बघू शकतो तुम्ही, 4025 रुपीज, 4025, 45 ते 55 साईज मध्ये कांदा आहे। बरं, कुठला आहे कांदा? मतेवाडी। बरं, कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। किती दिवस झाले कांदा काढून? 10-12 दिवस झाले, मतेवाडीचा कांदा आहे। पुढे बघू, किती गेलं का हो साहेब? 2001 रुपये जायले, 2001 रुपीज। मतेवाडीचा कांदा आहे का? बरं,
किती दिवस झाले काढून कांदा? ओके, बघू शकतो तुम्ही क्वालिटी. 4251 रुपये झाले. 4251 रुपीज. साईज 30 आहे. 45 ते 55 मध्ये बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? आसरखेड्याचा कांदा आहे. दादा कोणतं बियाणं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं होतं. आणि किती दिवस झाले कांदा काढून? किमान 8 दिवस झाले. ओके, ठीक आहे, धन्यवाद. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. आसरखेडा 4200 रुपये जायले. 4200 रुपीज. बरं, 4200 रुपये. साईज 30 आहे. 45-55 मध्ये. आणि कुठला आसरखेड्याचा कांदा आहे? कोणतं बियाणं होतं त्याचं? फुरसुंगी, पुन्हा फुरसुंगी. बरं, आणि कधी काढलेला आहे कांदा? किती दिवस झाले? काढून 8 दिवस झालेले. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, ओके. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 4100 ना? 4151. 4151 रुपीज. हा ना. किती नुकसान झालं असेल त्याच्यात? डायरेक्ट आज जवळजवळ 30% माल चांगला आहे. अच्छा, 1 एकर मध्ये किती माल निघतोय? किती क्विंटल? जवळजवळ 2 एकरातले कांदे. 2 एकरातले एवढे कांदे निघाले मित्रांनो. नुकसान बघू शकतो तुम्ही, भरपूर प्रमाणात नुकसान होऊ राहिलं. बरं, निम्म्याला निम्म आहे ना? ठीक. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? साधं बियाणं, घरगुती बियाणं आहे. किती दिवस झाले तरी काढून कांद्याला? 15 दिवस झाले. बरं, पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 45 ते 55 मध्ये साईज आहे कांद्याला. बघू शकतो तुम्ही. बरं, किती किलो? 4200 वरती जायले काहीतरी. अच्छा, 4200 काहीतरी वरती जायले. 4200 रुपीज प्लस. आणि कुठला आहे कांदा? तांगडी. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. कधी काढलेला कांदा? किती दिवस झाले त्याला? 8 दिवस झाले ना? ठीक आहे, पुढं बघू. बघू शकता तुम्ही. 1400 रुपये. 1400 रुपये जाईल. 1400 रुपये. 1400 रुपीज. कुठले आपण? बरं, किती दिवस झाले काढून कांदा? 5-6 दिवस झाले. बरं, ठीक आहे. बघू शकतो तुम्ही. 1825 जाईल. 1825 रुपीज. मीडियम गोल्ट आहे. बघू शकतो तुम्ही. 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे. बरं, कलर पण चांगला आहे. किती दिवस झाले काढून? 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. बरं, आणि कोणतं बियाणं होतं याचं? बरं, ठीक. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. किती गेलं? 2552. 2552 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं याचं? बरं बरं, ठीक. किती दिवस झाले काढून पण कांदा? अजून 8-10 दिवस झाले ना? ठीक आहे, 10-12 दिवस झाले. पुढे बघू. बारीक गोल्टी बघू शकतो तुम्ही लाल कांद्याची. किती गेली? 600 रुपये जायले. 600 रुपीज. कुठले आपण? आणि किती दिवस झाले कांदा काढून? अजून 15 दिवस झाले ना? ठीक. किती गेलं? 1400 रुपये जायले. बघू शकतो. 1400 रुपये. कुठला आहे कांदा? माहेरचा. कोणतं बियाणं होतं याचं? किती दिवस झाले कांदा काढून? 12 दिवस झाले ना? लालचं बियाणं आहे ना? ठीक आहे, बघू शकतो तुम्ही. किती गेलो? 1951. बरं, 1951. 1951 रुपीज. कुठला आहे कांदा? शेलू. बरं, मीडियम आहे. गोल्टा मीडियम मिक्स आहे. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही. मीडियम गोल्टा. आपण काय गेलं? 1300 जायले. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. किती दिवस झाले कांदा काढून? महिना झाला ना? ठीक. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? चिपलीपाडा. किती? 1300 रुपये झाले. 1300 रुपीज. बरं मित्रांनो, पहिल्या लाईनला आलोय आणि पहिलंच नग बघतो आपण. बघू शकतो तुम्ही. गोल्टा आहे. काय गेलं? 821 जायले. 821 रुपीज. कुठले आपण? भुसे. ठीक आहे, 821. पुढे बघू.
किती गेलं? 700 रुपये. बरं, कुठले आपण? रवळस. बरं, बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलो? 840 रुपये झाले. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. 50 ते 55. कुठला आहे कांदा? कामसवाडी. कोणतं बियाणं होतं याचं? प्रशांतचं बियाणं. ठीक आहे, बघू शकतो कांदा. किती गेलं? का हो? किती गेलं? 900 रुपये. 50 ते 55 साईज आहे. 900 रुपये. कुठला आहे कांदा? जैताप. 900 रुपीज. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं, पुढं बघू शकतो तुम्ही. किती गेलं? 850 रुपये झाले. 815 रुपीज. 850 रुपये. कुठला आहे कांदा? चिंतेगाव. ठीक आहे. काय भाव गेला? 826 रुपये. 826 ना? कुठला आहे कांदा? लोणेर. कोणतं बियाणं होतं याचं? निर्मितीचं बियाणं आहे. 826. किती महिने झाले ठेवून? किती महिने झाले ठेवून? 8 महिने झाले ना? ठीक आहे, पुढं बघू. ही खात किती गेली? 251. 251 रुपीज. आणि हे किती गेलं? 800 रुपये. 800 रुपीज. बरं, गोल्टा माल्या. कुठले आपण? शिरसाना. बरं, बघू शकतो तुम्ही. मीडियम गोल्टा मिक्स आहे. साईज मिक्स आहे. किती गेलं? 870 रुपये. 870 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरसाण्याचा कांदा. कोणतं बियाणं होतं याचं? येलोरा. किती महिने झाले हे ठेवून? 6 महिने झाले. ठीक, पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 950. 885 रुपीज. 75 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरसाण्याचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. कांदा आपलाच आहे ना? किती महिने झाले ठेवून? 6 महिने झाले. ठीक, पुढं बघू. काय भाव गेलो? 840 रुपये. 840 रुपीज. कुठला आहे कांदा? देवळाचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. 800 रुपये ना? बरं, किती महिन्याचा कांदा आहे? किती महिने झाले ठेवून? भरपूर दिवस झाले. भरपूर झालं. तरी एक अंदाज? एप्रिलमध्ये काढलेला आहे. एप्रिलमध्ये काढलेला आहे कांदा. ठीक आहे, पुढं बघ. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? खाव. किती गेलं? 900 रुपये. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? जोपूरचा कांदा आहे. बरं, पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं दादा? 840 जायला. 840 रुपीज. कुठला आहे कांदा? दरसवाडीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. दरसवाडीचा कांदा आहे. 840 ना? ठीक आहे. किती दिवस झाले कांदा ठेवून? 7 महिने झाले ना? बरं, काय भाव गेलं? 856 रुपये. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 856. कुठला आहे कांदा? वरखेडा. कोणतं बियाणं होतं याचं? बियाणं कोणतं होतं? रेड 4. किती महिने झाले असेल कांदा ठेवून तरी? जून मध्ये ठेवलेला आहे. जून मध्ये ठेवले. बरं, ठीक, पुढं बघू.